भारत देशाला सुदृढ, सक्षम आणि विकसित करण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांमधील व्यक्तींना साई बिझनेस क्लबतर्फे द नेक्स्ट जेन पुरस्कार पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे इथे आयोजित करण्यात आलेल्या बहारदार कार्यक्रमात देशभरामधील 45 पेक्षा जास्त जणांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका आणि साई बिझनेस क्लबच्या संस्थापिका प्रोफेसर डॉक्टर कृती वजीर यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांना संधी देत देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी हजारो व्यावसायिकांना जोडलं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमामधून पुरस्कारासोबतच मोफत व्यावसायिक नेटवर्किंग, प्रोफेशनल ॲक्टिव्हिटीज, B2B आणि B2C आणि मनोरंजनाचा तडका देखील प्रेक्षकांनी अनुभवला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री गिरीश प्रभुणे, राष्ट्रीय पेट्रोन श्रीमती अमिता पारेख, तसेच डॉक्टर कीर्ती शहा, डॉक्टर कीर्ती लोलगाणी, तसेच डॉक्टर श्री प्रकाश सोनी, MACCI महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट दिलीप गुप्ता, डॉक्टर माधवी चबुकशकर यांच्यासह अनेक मान्यवर, पुरस्कार्थी आणि प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित होते. नमस्कार, माझे नाव प्रोफेसर डॉक्टर कृती वजीर आहे. I am the entrepreneur and founder president of Sai Business Club and Dayavya Group. मी सर्वप्रथम मनापासून आभारी हे सगळे डिग्निटरीजमध्ये आपल्यासोबत आज होते पद्मश्री गिरीश प्रभुणे सर, डॉक्टर कीर्ती लोंगानी, प्रकाश सोनी सर, पॅट्रन्स होते आपले अमिता पारेख मॅडम, डॉक्टर कीर्ती शाह आणि खूप सारे अदर डिग्निटरीज पण आले होते. आय एम रिअली ब्लेस्ड, फिलिंग ब्लेस्ड टू हॅव सच डिग्निटरीज ॲट आवर डायस टुडे. साई बिझनेस क्लबची जे प्रवृत्ती आहे, जे आम्ही कृती करतोय, त्याच्यातून दिस इज द 7th नॅशनल इव्हेंट अँड वी हॅव ऑलरेडी विजिटेड UAE दुबई. आपल्या मागच्या वर्षी दुबई यूज म्हणून एक फंक्शन होतं, त्याच्यात सेम 40+ डिग्निटरीला आपण तिथे घेऊन गेलो होतो आणि डेफिनेटली इन फ्युचर आपण सेम एक रिपिटेटिव्ह प्रोसेस करणार आहे. त्याच्यात आपण वेगवेगळी पद्धत यूज करून, यू कॅन से द इंटिग्रेटेड मेडिसिन्सला, इंटिग्रेटेड एनर्जी प्रॅक्टिशनर्सला, खूप सारे वेगवेगळे सेगमेंट्सला, बिझनेसेसला आपण इन्व्हाइट करणार आहे आणि अवॉर्ड फंक्शन्स प्लस फेलिसिटेशन्स प्लस वेगवेगळे पद्धत करून आपण बिझनेसला डेफिनेटली प्रमोट करणार आहे. So I am requesting all the people who are watching, please join Sai Business Club. I am inviting today to everyone so that आपण एक मोठी टीम करूया, आपण पुढे एकत्र जाऊया, because SBC is always there to say together we grow. Thank you so much. जय हिंद. भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पूर्वी विदेशात जाऊन शिक्षण घेणं असं एक हे होतं. आता भारतामध्येच येऊन विदेशात शिक्षण घेऊन भारतात येऊन आपला विकास करता येऊ शकतो, अशी तरुणांमध्ये भावना आलेली आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या संधी भारतात आता निर्माण झालेल्या आहेत. वेगवेगळे तरुण वेगवेगळ्या याच्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करू लागलेले आहेत, औद्योगिक क्षेत्रात काम करू लागलेले आहेत, कलेच्या क्षेत्रामध्ये आहेत. त्यामुळे तरुणांना आता खूप मोठा वाव गेल्या 10-15 वर्षामध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे आजच्या या प्रसंगी असं लक्षात येतं की भारताची धुरा आता हळूहळू तरुणांच्या शिरावरती येऊ लागलेली आहे आणि विश्वासानं, एका आत्मविश्वासानं विविध प्रकारच्या क्षेत्रात ते आपली पावलं टाकू लागले. त्यामुळे ह्या प्रकारचा पुरस्काराने असा एक आत्मविश्वास निर्माण होईल की ज्याच्यातून भारताचं भवितव्य आपण कसं घडवू शकतो, जगामधल्या विविध समस्या याची सुद्धा सोडवणूक आता भारतच करू शकतो, असे जगातल्या सगळ्या नेतृत्वांना, देशातल्या नेतृत्वांना वाटू लागले. त्यांना हे जे अवॉर्ड्स दिले जातील, हे पुरस्कार दिले जातील, यांनी निश्चितपणे भविष्यातल्या युवा वर्गाला एक वेगळा मार्ग सापडेल, वेगळा आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्याच्यातून भारत जगामध्ये श्रेष्ठ ठरेल. डॉक्टर कृती वजीर यांनी चालू केलेला हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे आणि नारी शक्तीचा ते विशेष करून इथं पुरस्कार करतायत, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक आहे त्यांचं.
विविध क्षेत्रामध्ये काम केलेल्या सगळ्या नारी शक्तींना त्यांनी इथं आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचं कौतुक इथे सगळ्यांसमोर होणार आहे. त्यात गुजरातमधून पण काही विशिष्ट महिला आलेल्या आहेत, त्यांचंही कौतुक आहे आणि त्यांचं स्वागत आहे पुण्यनगरीमध्ये. हा उपक्रम डॉक्टर वजीर यांनी पुढेही चालू ठेवावा आणि त्यासाठी महाराष्ट्र चेंबरतर्फे आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. ये साई बिजनेस क्लब जो डॉक्टर कृति वजीर ने शुरू की है, उसका उद्देश्य वो है कि हिंदुस्तान का हर इंसान अपनी चेतना शक्ति को, जो अपनी फील्ड में माहिर है वो फील्ड में माहिर होता जावे और वहीं उसकी चेतना शक्ति जगाए. जब तक उसकी चेतना शक्ति नहीं जगेगी तब तक जो किताबी ज्ञान है वो उसको कहीं भी काम में आएगा नहीं. उसका मिशन वही है कि मेरा मंगल तेरा मंगल सबका मंगल, और यही भावना से वो पूरे हिंदुस्तान भर में काम करना चाहती है. आज तक उसने जितने भी इवेंट किए वो सक्सेस इवेंट रही है और हमें उम्मीद है कि आगे भी उसे हमेशा सफलता प्राप्त हुए. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.